शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्ती उमेश बापूराव पाटील जाधव हळीकर यांचे आज दिनांक 7 मार्च रोजी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुःखद निधन। ते देगलूर तालुक्यातील हळी येथील मूळचे राहणारे असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना उमेश बापूराव पाटील हळीकर यांनी देगलूर येथील साधना हायस्कूल येथे शिक्षक ते काही काळ उपमुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने त्यांनी महात्मा फुले इंग्रजी माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला। यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली। बापू सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते। जिल्हा ग्रंथालय संघटनेच्या चळवळीतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे। हळी गावाच्या विकासासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तब्बल 15 वर्षे विविध कामे केली आहेत। ते दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनही कार्यरत होते। उमेश बापूराव पाटील जाधव हळीकर यांच्यावर दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता देगलूर तालुक्यातील मौजे हळी येथे रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। उमेश बापूराव पाटील जाधव हळीकर यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून देगलूर येथील मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ बाल साहित्यिक शल नाईक, मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरचे अध्यक्ष लक्ष्मण मलगिलवार, शिवसेनेचे नेते डॉक्टर मिलिंद शिकारे, ॲडव्होकेट अंकुश राजे पाटील जाधव, माजी मुख्याध्यापक सुभाष पुरमवार, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अंबुलगा येथील शाखाधिकारी शिवकुमार पाटील इडगाळकर यांनी शिक्षक, संस्था चालक उमेश बापूराव पाटील जाधव हळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। ज्ञानदान करीत करीत समाजकारण, राजकारण करणारं धडपडणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड। सकाळी युबी जाधव गेल्याचं कळलं, मला धक्काच बसला। फारच कमी वयात गेल्यामुळं फारच वाईट वाटलं। हळीकर सतत धडपडणारे व्यक्तिमत्व होतं। महात्मा फुले इंग्लिश स्कूल या संस्थेला नावारूपाला आणण्याचं फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे। साधना हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता। समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ होती। राजकारणातही त्यांना रस होता। गावासाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत असं। अन्यायाविरुद्ध लढा देण्याची त्यांची वृत्ती होती। गावात आपल्या वडिलांचा पुतळा उभारून त्यांनी आपलं पितृऋण पूर्ण केलं आहे। मी शल नाईक आणि माझ्या नाईक कुटुंबाच्या वतीनं हळीकरांना अंतःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। उमेश जाधव सरांच्या निधनाची बातमी म्हणजे देगलूरकरांना एक खूप मोठा लॉस आहे। उमेश जाधव सर देगलूरच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमधले सांस्कृतिक समाज निर्माण करण्याच्या जडणघडणीमध्ये एक मोठे योद्धा होते। अतिशय क्रांतिकारी विचार होते त्यांचे। मराठा सेवा संघाच्या माध्यमातून असो, संभाजी ब्रिगेडला उभं करण्यामध्ये देगलूरमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांच्यासोबत आम्ही 1.5 दशकापासून देगलूर आणि परिसरामध्ये व्याख्यानाला जायचो, त्यांचे व्याख्यान ऐकायचो। त्यांनी व्याख्यान आयोजित करून आमच्यासारख्या नवख्या मुलांना घेऊन जायचे त्या काळामध्ये 15 वर्षापूर्वी। एवढंच नाही तर त्यांचं सामाजिक भान खूप छान होतं। त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये महात्मा फुले इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे। त्यांच्या गावी आम्ही हळीला पण व्याख्यानासाठी गेलेलो होतो। गावी त्यांचं वाचनालय होतं। त्यांनी त्यांची डेअरी पण आम्हाला आवर्जून नेऊन दाखवायची की आपल्याला उद्योग कसा निर्माण केला पाहिजे, त्याची एक धडपड होती। मी डॉक्टर आनंद जाधवना मी आता बोललो तर त्यांनी म्हणाले की ते तुमच्या सामाजिक चळवळीतले तुमच्यासोबत होते। म्हणजे त्यांची ओळख, त्यांच्यामुळं आम्हाला पण सामाजिक चळवळीमधले कार्यकर्ते म्हणून ओळख मिळाली। एवढंच काय, त्यांची एवढी चांगली समाजाच्या लोकांचं काय त्यांच्या समस्या आहेत हे एवढं त्यांना चांगलं एवढं ज्ञात होतं आणि त्यावर ते उपाय पण करायचे। आमचे पत्रकार मित्र, लेखक, कवी पुठ्ठेवाड सरांना जेव्हा त्यांचा मुलगी शाळेमध्ये होती तर ते सांगायची फीसचं बाब वेगळी आहे, पण तुम्ही आमच्या शाळेमध्ये टाकलं ही खूप मोठी गोष्ट आहे। तर या काळामध्ये
ही एवढं मन मोठं ठेवणं पेक्षा एक क्रांतिकारी विचार, महात्मा फुलेंचे विचार घेऊन चालवण्याची त्यांची जी शाळा होती ते प्रत्यक्षात आणण्याचं त्यांचं खूप मोठं योगदान आहे देगलूरसाठी. यामुळं मी माझ्याकडून माझ्या सर्व शिकारी परिवारांकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उमेश पाटील हळीकर यांचं निधन झाल्याची वार्ता समजली. आज त्यांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करीत असताना खरोखर सीमा भागातील उभा राहिलेल्या शिक्षणातील वटवृक्ष हरपला. हाळी हे खेडेगाव महाराष्ट्र राज्याच्या पूर्व दक्षिण कोपऱ्यातील एक छोटेसे खेडेगाव. या छोट्याशा खेडेगावातून पुढे येऊन ज्यांनी आपल्या वडील बापूराव यांच्या नावाने बापू सेवाभावी शिक्षण संस्था उभा केली. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्याला त्यांनी दिशा दिली आणि आज आमच्या सीमा भागातील एक शिक्षणरूपी वटवृक्ष हरपला अशी आमची भावना असून देगलूर तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही जड अंतकरणाने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. उमेश पाटील हळीकर यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो ही भावना व्यक्त करतो.